ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या प्रसिद्ध झेड ब्रिज जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारनं अनेक वाहनांना धडक दिली आणि या अपघातामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला। कारनं 2 ते 3 दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली आणि या अपघातामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। पोलिसांनी कार चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली। दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचं तपासणीत दिसून आलं। पुढे बाईकवाले वगैरे होते त्यांना उडवत माझ्या गाडीवाला मला धरून पुढे जाऊन 2-3 जण उडून त्या खांबावरती त्यांनी जाऊन आदळली गाडी 100च्या स्पीडला होती। गाडी जागेवर त्यांनी 100च्या स्पीडला उचलली। गाडी काही हाटीमाटी नाही काय नाही, सगळी चुकी त्याची। जागेवर त्यांनी पेलेले दोघं पण। तुम्ही रिक्षा चालक आहे ना? तुमच्या रिक्षामध्ये किती पॅसेंजर होते? 3 वाजता। त्यांना किती लागले? त्यांना नाही काय लागलं, नाही लागलं। तुम्ही गाडी त्याची हे बघून मी गाडी स्लो केल्यामुळे मग मी तरी पण मला वाटलं की त्याला उडून तो सरळ त्या मार्गे जाईल ना, तो रॉंग साईडने मला धडकून मग तिकडे गेला। आज आणि उद्या पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। देशासह राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारपर्यंत महाराष्ट्रात विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसतील। मुंबईमध्ये मात्र तापमान वाढलं असून नागरिक हैराण झालेत। पावसाळा संपण्या अगोदरच यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई सुरू झाली आहे। सध्या जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत 63 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय, तर 88 विहिरी देखील अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। प्रशासनाच्या मते यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलस्रोत भरलेले नाहीत आणि भूजलाची पातळी सुद्धा वाढलेली नाही, त्यामुळे यंदा पावसाळ्यातच पाणी टंचाई जाणवतेय। सध्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 39 गावं, फुलंब्री तालुक्यामध्ये 1 गाव, पैठण तालुक्यातील 26 गावं आणि 2 वाड्या, गंगापूर तालुक्यातील 1 अशा एकूण 63 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे।